नमस्कार विमा प्रतिनिधी बंधू भगिनींनो. सध्या महाराष्ट्र विधानसभा 2024ची रणधुमाळी निवडणुकीची चालू आहे. या पार्श्वभूमीवर एक वेगळं सेशन, एक वेगळा व्हिडिओ आपण बघूया, ज्याचं टायटल आहे नेत्यांकडून शिकूया काही. देशाचा राज्यकारभार असो की राज्याचा किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेचा, ज्यांच्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकणे अशक्य आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे नेता होय. असा नेता नेहमीच आपल्याला प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो याच्यावर नेहमीच पाहायला भेटतो. अर्थात प्रत्येक वेळेसच या व्यक्तिमत्वाचं अभिमानानं स्वाभिमानानं नाव घेतलं जातंच असं नाही. अनेक वेळेला हा कुचेष्टेचा किंवा हे टाळण्याचा विषय ठरतो. परंतु एक विमा प्रतिनिधी या नात्याने मी नेत्याच्या कोणकोणत्या गुणधर्माचे अनुसरण केले पाहिजे हे आपण बघूया. सगळ्यात पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे उच्च महत्वाकांक्षा. आपण सध्या काय आहोत किंवा आपली वर्तमान परिस्थिती काय आहे यापेक्षा मी भविष्यात काय होण्याची क्षमता ठेवतो याच्यावर या नेते मंडळींचा जास्त भर असतो. याच्या जोडीला हे शक्य आहे हा प्रचंड आशावादी दृष्टिकोन सुद्धा नेहमीच असतो. आपल्या आजूबाजूला बघा, आपल्या मतदारसंघात उभा राहिलेला, गेल्या वेळेस उभा राहिलेला आणि डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला सुद्धा आमदारकी खासदारकीचे स्वप्न पडू शकतात. मग या बेसिसवर आपण यांच्याकडनं काय शिकलं पाहिजे? तर मला असं वाटतं की मी सध्या केवळ 12 पॉलिसी पूर्ण करत असलो तरी देखील मला शतकवीर किंवा अर्धशतकवीर होणे सहज शक्य आहे. किंवा मी सध्या केवळ 2-3 लाख रुपये प्रीमियम आणत असलो तरी देखील मला MDRT पूर्ण करणे सहज शक्य आहे, असा दृढ विश्वास, आशावाद आपण आणि उच्च महत्वाकांक्षा बाळगणं अपेक्षित आहे. दुसरा गुणधर्म आहे प्रचंड मेहनत. मित्रांनो, ही नेते मंडळी एरवी आरामदायी आणि AC लाईफस्टाईल जगत असली तरी निवडणूक काळात आपण बघितलं असेल की ऊन पाऊस थंडी वारा याचा कसलाही विचार न करता किमान 20-20 तास काम करतात. आणि आपल्याला माहिती आहे की विधानसभेची निवडणूक झाली की पुढे लोकसभेची असते, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, मग त्यात पंचायत समिती आलं, जिल्हा परिषद आलं, ग्रामपंचायत आले किंवा नगर परिषद आलं. त्याचबरोबर कारखाना, बँका यांच्या निवडणुका चालूच असतात. या अर्थाने एक निवडणूक पार पडली की दुसरी लगेच कोणती ना कोणती निवडणूक येऊन ठेपलेली असते. या अर्थाने हे नेते मंडळी नेहमीच अलर्ट असतात. त्याचबरोबर अनेक वेळेला समोर अपयश दिसत असलं तरी आपल्या मेहनतीमध्ये ते तसूभरही कमतरता ठेवत नाहीत. याच्यावरनं आपण काय बोध घेऊ शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये तेजी असो की मंदी किंवा अनुकूलता असो की प्रतिकूलता, मी दररोज किमान 3 लोकांना भेटण्याचे माझे कर्म नियमितपणे करीत जाईल. आणि दुसरं म्हणजे हे माझं कर्तव्य मी स्वयंस्फूर्तीने करील. BM सर सांगतायत, DO सांगतायत म्हणून किंवा कुठली तरी फक्त कॉम्पिटिशन आहे म्हणून असा बाह्य आधाराची मी वाट पाहणार नाही. तिसरं महत्त्वाचा गुणधर्म आहे मित्रांनो यशाची भूक. आपण पाहतो की आपल्या 7 पिढ्या बसून खातील एवढी आर्थिक सुबत्ता असताना देखील ही नेते मंडळी आपलं यश सातत्यानं कसं टिकवता येईल किंवा ते अधिक उंचीवर कसं नेता येईल यासाठी कायम तत्पर असतात. आणि आपण मात्र एखादं यश मिळालं की अगदी तृप्त होतो. परंतु अगदी यांच्याप्रमाणेच मी पण कधीही अर्ध्या हाकुंडाने पिवळा होणार नाही. त्याचबरोबर आज अर्धशतकवीर असेल तर शतकवीर होण्याचा आणि आज हाफ MDRT असेल तर MDRT, COT, TOT होण्यासाठी मी कायम तत्पर असलं पाहिजे. एवढं मला पुरेसं आहे असा अल्पसंतुष्ट आणि माझी प्रगती गोठवणारा विचार मी कधीही करणार नाही हा संकल्प आपण केला पाहिजे. पुढचा महत्त्वाचा गुणधर्म आहे नेते मंडळीचा, ते म्हणजे संघटन आणि नेटवर्क. आपल्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संपर्कात आलेला प्रत्येक माणूस हा आपल्या बुक्समध्ये कायमस्वरूपी कसा जोडलेला राहील, त्याच्या मदतीने आपला लोकसंग्रह आणखी कसा वाढवता येईल आणि माझं जे मोठं ध्येय आहे त्याच्यामध्ये यांची मदत कशी घेता येईल या संदर्भात ही नेते मंडळी सतत प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर याच्या जोडीला मृदू भाषा, सहकार्य वृत्ती, दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजन या गोष्टींचा ते सातत्याने वापर करत असतात. यापासून मी काय बोध घेणं अपेक्षित आहे? तर आपल्या वर्तमान ग्राहकांशी मी असे हितसंबंध जोपासेल
की हे माझेच ग्राहक कायम राहतील. मी माझ्या समाधानी ग्राहकांकडनं त्यांच्या मित्र नातेवाईकांचे रेफरन्स घेऊन माझी संभाव्य ग्राहक यादी ही नेहमी अक्षय म्हणजेच न संपणारी अशी ठेवली पाहिजे. आणि आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे नेते मंडळीचा, तो म्हणजे आपल्या व्यवसायाचा स्वाभिमान. आपल्या व्यवसायाला, आपल्या कार्याला लोक काय म्हणतील याचा कसलाच विचार न करता ही नेते मंडळी आपल्या व्यवसायाचा, आपल्या कार्याचा आणि आपल्या नेमक्या भूमिकेचा नेहमीच स्वाभिमान बाळगतात. खरं म्हणजे कोणतंही महान कार्य जन्म घेण्यासाठी हीच स्वाभिमानी विचारधारा पाया ठरत असते. याच्यावरनं आपल्या व्यवसायामध्ये आपण काय बोध घेणं अपेक्षित आहे. अनेक वेळेस लोक असं म्हणतात की एजंट आहे हे शेजाऱ्यालाही माहीत नसते, म्हणजे आपण सिक्रेट एजन्सी चालवत असतो. तर मित्रांनो, माझा व्यवसाय, माझे कार्य, माझी मात्रसंस्था आणि माझे ग्राहक यांचा मी सार्थ अभिमान बाळगेल आणि माझ्या व्यवसायाच्या प्रचार प्रसारासाठी कायम प्रयत्नशील असेल, हा बोध आपण घेतला पाहिजे. त्याचबरोबर जीवन विम्याचे महत्त्व आणि माझी मात्रसंस्था LICचे मोठेपण हे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी मिळालेल्या प्रत्येक संधीचं मी सोनं करेल, हा बोध आपण यांच्याकडनं घेणं अपेक्षित आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, कितीही निवडणुकीचं वातावरण असलं किंवा सातत्यानं जरी ते आपल्याला प्रत्यक्षपणे संदर्भित असलं तरी देखील एकच लक्षात असू द्या, आपला एकच पक्ष आपल्या व्यवसायावर लक्ष. आपल्याला नवव्यवसायासाठी कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.